लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. आबा राहुलला विचारतात, तू नक्की कोणत्या ड्रायव्हरला पाठवलं होतं? तर राहुल म्हणतो, सगळे बाकीच्या कामांमध्ये बिझी होते, त्यामुळे मी एजन्सीकडून ड्रायव्हर घेतला होता आणि लग्नाच्या गडबडीमध्ये मी पण व्हेरीफाय करायचं राहून गेलो. मला तरी कुठे माहीत होतं की एवढा मोठा गोंधळ होईल. तर अद्वैत म्हणतो, सेफ्टी ही आपली सगळ्यात पहिली प्रायोरिटी असायला हवी. एवढी साधी गोष्ट कळत नाही का तुला? आणि तुझ्या मूर्खपणामुळे तुझ्या बायकोच्या जीवावर जर बेतलं असतं तर? त्यात ती प्रेग्नेंट आहे. नशीब आम्ही वेळेवर पोचलो म्हणून, नाहीतर किती महागात पडलं असतं आपल्याला हे सगळं. तर राहुल लगेच नैनाला सॉरी म्हणतो आणि म्हणतो, मला खरंच खूप गिल्टी वाटतंय. तर अद्वैत म्हणतो, काहीही झालं तरी मी त्याला सोडणार नाही. मला त्या एजन्सीचा नंबर हवाय आणि त्या ड्रायव्हरच्या डिटेल्स पाहिजे. घरातले सगळेजण अद्वैतला पाठिंबा देतात. तर आबा म्हणतात, अंबाबाई आहे आपल्या पाठीशी म्हणून आपण यातून निभावलो. पण आपली पण काहीतरी जबाबदारी असते. आबा राहुलला म्हणतात, आता तुझं लग्न झालंय, आता तरी जबाबदारी शिक अद्वैत आणि कलाकडनं. ते दोघे होते म्हणून परिस्थिती निभावली. आणि आबा अद्वैत आणि कलाला म्हणतात की तुम्ही या घरचे आधारस्तंभ आहात. त्यानंतर नैनाचे आईवडील आबांना बोलत असतात. त्यावेळी आबा म्हणतात, तुम्ही काहीही काळजी करू नका, तुमच्या नैनाला या घरात काहीही कमी पडणार नाही. त्यावेळी संगीता रोहिणीला म्हणते, आत्याबाई तुम्ही सुद्धा झालं गेलं ते सगळं विसरून जावा आणि माझ्या नैनीला पदरात घ्या. तिच्याकडून काही चुकलं तर तिला ओरडा सुद्धा, पण तिचा सून म्हणून स्वीकार करा. संगीता नैनाला म्हणते, आता हे घर तुझं आहे हे लक्षात ठेव. तुझा संसार नीट कर आणि या घरातील सगळ्या माणसांची मनं जप. त्यांची सेवा कर. माहेरच्या आणि सासरच्या नावाला डाग लागू देऊ नकोस. आणि ती कलाला हाक मारते. तर कला येते आणि म्हणते, आई तू कसलीही काळजी करू नकोस. तर आई म्हणते, तू इथे आहेस तर मला कसली काळजी. नैनाचे आई बाबा त्यांची रजा घेतात आणि तेथून निघून जातात. त्यानंतर लगेच नैना घरच्यांना म्हणते, मला खूप दमल्यासारखं झालंय तर मी माझ्या रूममध्ये जाऊन रेस्ट करते आणि तेथून निघून जाते. लगेच तेथून रोहिणी, राहुल आणि सरोज सुद्धा एका मागे एक निघून जातात. इकडे नैना रूममध्ये असते तर राहुल तेथे येतो. तर नैना म्हणते, राहुल थांब, मला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचं आहे. तर राहुल म्हणतो, नंतर बोलू, मी आता खूप दमलोय. तर नैना म्हणते, नाही मला आत्ताच बोलायचंय. आणि म्हणते, राहुल तुला काय वाटतंय, मला काही कळत नाही का? तू मला जे टाळण्याचा प्रयत्न करतोयस ते तर तसं अजिबात नाहीये. मला सगळं कळतंय आणि तू आज जे काही वागलायस ना ते सुद्धा मला सगळं समजलंय. तर राहुल विचारतो, काय वागलोय मी, काय बोलतीयस तू? तर नैना म्हणते, खरं सांग, आज तू मुद्दाम त्या ड्रायव्हरला पाठवलं होतंस ना? इकडे सगळे आराम करायला रूममध्ये निघून गेलेले असतात तेव्हा आबा तेथे अद्वैत आणि कलाला थांबवतात आणि त्यांना विचारतात, नैना आणि राहुलच्या लग्नाची सगळी जबाबदारी मी तुमच्या दोघांना सोपवली होती आणि तुम्ही ती जबाबदारी अगदी व्यवस्थित पार पाडली. लग्न व्हायच्या आधी जे काही घडलं तेव्हा मला शंका होती की लग्न होणार की नाही, पण तुमच्या दोघांमुळे लग्न व्यवस्थित पार पडलं. इकडे राहुल नैनाला म्हणतो, तू काय मनात येईल ते का बोलतीयस? मी असं का करेल? तर नैना लगेच म्हणते, मी लग्नाला पोहोचू नये म्हणून. तर राहुल म्हणतो, आर यू आउट ऑफ युअर माइंड? तर नैना म्हणते, मग तूच सांग, तू आणि तुझी मम्मा मी वेळेत पोचले नाही तर हे लग्न कॅन्सल करायचं का ठरवत होतात, माझी काळजी करायची सोडून? तर राहुल म्हणतो, तू तुझ्या आधीच्या लग्नातून पळून गेली होतीस आणि याही लग्नातून पळून जातेस का याची भीती होती तिला. आणि तूच बघ ना, किती वेळ तू आली नाहीस, ना मेसेज ना फोन. याचा मी तरी काय अर्थ घ्यायचा होता? आज जे काही घडलंय त्यामुळे तुझा माझ्यावर संशय आहे, पण प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, मी खरंच काहीच नाही केलं. तर नैना म्हणते, थँक गॉड तू काही केलं नाहीस आणि मी मुहूर्तावर नाही पोचले तर तुमचा गैरसमज होऊच शकतो. पण आता आपल्यामध्ये खूप छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडण होतात. तर मला असं वाटलं की माझ्यावर खरं प्रेम करणारा राहुल कुठेतरी हरवून गेलाय. पण आज मला कळालं की मीच चुकीची होते. तर राहुल मनातल्या मनात विचार करतो, थँक गॉड वाचलो आणि आलोच म्हणून तेथून निघून जातो. तर नैना मनातल्या मनात विचार करते, तुझं वागणं मला समजत नाही असं समजू नकोस, पण मी सुद्धा इथंपर्यंत येण्यासाठी खूप कष्ट घेतलेत. फायनली माझं या घरात येण्याचं स्वप्न पूर्ण झालं आणि मी ते असं सहजासहजी माझ्या हातातून जाऊ देणार नाही. इकडे आबा कला आणि अद्वैतला म्हणत असतात, तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा देवी आईच्या उत्सवाच्या वेळी भेटला होतात. तेव्हा सुद्धा देवी आईचा उत्सव होईल का नाही यात शंका होती, परंतु तुम्ही दोघांनी एकमेकांना साथ दिलीत. कलाने एका रात्रीत मूर्ती बनवली. तो उत्सव निर्विघ्नपणे पार पडला.
तुम्ही एकत्र येऊन जे काही करता ते चांगलंच घडतं. कारण तुमच्या दोघांची गाठ ही वरच्याने बांधली आहे आणि ती सुद्धा 7 जन्मांसाठी. आणि अशी जोडी बनायला मागच्या जन्मीचं पुण्य असावं लागतं. तुम्ही दोघं असंच कायम एकत्र राहा आणि या घरावर येणारं प्रत्येक विघ्न परतवून लावा. अद्वैत आणि कलाचा हात हातात देत आबा त्यांना म्हणतात, तुम्ही दोघांनी एकत्र राहणं या घरासाठी सौभाग्याचं लक्षण आहे. असेच एकत्र राहा. तर आबा तेथून निघून जातात. त्यापाठोपाठच अद्वैत आणि कलासुद्धा जातात. इकडे काजल तिच्या आईबाबांना पाणी देत असते. त्यावेळी त्या दोघांची मनं थोडीशी उदास असतात. त्यावेळी त्यांचं मन दुसरीकडे फिरवण्यासाठी काजल म्हणते, आज लग्न खूप छान झालं ना? कला चांदेकरांनी तर काय छान डेकोरेशन केलं होतं. नेहमीप्रमाणे दीदीने जरा ताईची आणि दाजीची पळापळी केली, पण लग्न एकदम छान झालं. आणि संगीताला म्हणते, ओ खरे बाई, तुमच्या लाडक्या लेकीचं लग्न झालं की आता का तुमच्या डोळ्यात पाणी आहे? तर संगीता म्हणते, सगळं ठीक झालं, पण कोणत्या परिस्थितीत झालं ते तुला माहिती आहे ना? तर काजल म्हणते, शेवट तर चांगला झालाय ना, अंत भला तो सब भला. तर संगीता म्हणते, आतापर्यंत त्या पोरीनं लग्न होईपर्यंत टेन्शन दिलं आणि आता लग्न झालंय म्हणून टेन्शन आहे. तर काजल म्हणते, मग तर तू टेन्शनच घेऊ नकोस, कारण तेथे कलाताई आहे ना आणि ती नैना दिदीला बरोबर मापात ठेवेल. तर संगीता नैनाच्या बाबांना म्हणते, आपलं हे घर आतापर्यंत किती भरल्यासारखं होतं. आपल्या घरातील एक एक पाखरू हे घरटं सोडून लांब चाललंय. आणि काजलकडं पाहून म्हणते, आता हे माझं एक पाखरूसुद्धा तिचं घरटं बांधायला जाईल. तर लगेच काजल म्हणते, हे पाखरू कुठेही जाणार नाही. अगदी तुम्ही हुर्र 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 केलं ना तरीही हे घर सोडून कुठेही जाणार नाही. तर संगीता म्हणते, संध्याकाळच्या टायमाला काहीही बोलू नकोस. लग्न हे वेळेवर झालेलंच बरं असतं. तर काजल म्हणते, करते मी लग्न, पण लग्नानंतर नवऱ्याने इकडं येऊन राहावं लागेल. तर तिचे बाबा म्हणतात, हो हे बरोबर आहे तुझं, आणि तुझ्या सासू सासऱ्यांना सुद्धा इकडेच आणून ठेवू, म्हणजे आपलं घर भरल्यासारखं होईल. आणि त्यानिमित्ताने ते दोघे हसतात. तर संगीता काजलला म्हणते, तुला मुगाची खिचडी खायची आहे ना? मी बनवते, का तू टाकतेस? तर काजल म्हणते, हे असलं मला काहीही सांगायचं नाही. जर सामान भरून आणायचं असेल तर मी आत्ता जाते, पण किचनमधलं मला काही सांगायचं नाही. मला काहीच येत नाही. इकडे नैना रूममध्ये असते. तर तेथे राहुल आल्याबरोबर नैना त्याला मिठी मारते आणि म्हणते, आज माझ्यासाठी खूप स्पेशल दिवस आहे. आपण या दिवसाची किती वाट बघितली ना? आपलं लग्न हे आपलं स्वप्न पूर्ण होईल की नाही याचं किती टेन्शन होतं आपल्याला. आज माझं तुझ्यासोबत लग्न आणि या घरात लग्न करून येण्याचं स्वप्न दोन्ही पूर्ण झालंय. तर राहुल नैनाला बाजूला करत म्हणतो, मी आज खूप थकलोय, आपण उद्या बोलू. तर नैना म्हणते, नाही, आत्ताच बोलायचंय. मी ठरवलंय, आपण सगळ्या गोष्टी बोलून क्लिअर करायच्या. पण सध्या माझी खूप चिडचिड होत आहे. माझं मनसुद्धा हळवं झालंय आणि त्याचं कारण माहिती आहे का तुला? असं म्हणतच ती राहुलचा हात तिच्या पोटावर ठेवते आणि म्हणते, आपलं बाळ. आपलं बाळ, मी मम्मा आणि तू डॅडी. तेवढ्यात बाहेर कला आलेली असते, म्हणून नैना दरवाजा उघडते आणि तिला विचारते, तू येथे काय करत आहेस? तर कला म्हणते, तू पाण्याची बाटली आणायला विसरली होतीस. तर नैना म्हणते, होतं माझ्या लक्षात, पण मला खाली जायचा खूप कंटाळा आला होता. दिलीस ना आता बॉटल, तर आता जा. असं म्हणून तिला हाक लावून देते आणि दरवाजा लावते. कला पायऱ्या उतरत असताना अद्वैत वर जात असतो. त्यावेळी ते दोघे एकमेकांसमोर येतात. तर अद्वैत कलाला विचारतो, तू वर काय करत होतीस? तर कला म्हणते, मी नैनाताईला पाण्याची बॉटल द्यायला गेले होते. तर अद्वैत विचारतो, राहुल आहे का? तर कला म्हणते, कुठे? तर अद्वैत म्हणतो, तुझी बहीण आहे तिथे. तर कला म्हणते, त्याची रूम आहे. तर अद्वैत म्हणतो, मला माहिती आहे ती त्याची रूम आहे, परंतु माणूस काही 24 तास रूममध्ये बसून राहत नाही ना. काही काम असेल तर बाहेर पण जातो. पण मी हे सगळं तुला का सांगतोय? तो आहे ना? आत्ताच जाऊन त्याला विचारतो. त्याचं आजचं वागणं अतिशय इरिस्पॉन्सिबल होतं. तर कला त्याला म्हणते, आत्ता? ही काय वेळ आहे का जाब विचारायची? नवीन नवीन लग्न झालंय त्यांचं आणि नवीन जोडप्याला प्रायव्हसी लागते का नाही? तर अद्वैत म्हणतो, हा कॉमन सेन्स आहे आणि तो माझ्याकडे आधीपासूनच आहे. तू मला शिकवायची गरज नाही. तर कला म्हणते, आहे ना, मग आत्ता का जातोयस तिकडे? तर अद्वैत म्हणतो, हे माझं घर आहे. मला जिथे जाऊ वाटेल तेथे मी जाऊ शकतो. तर कला म्हणते, मग तरीही तू का जातोयस तिकडे? तर अद्वैत म्हणतो, हो मला माहिती आहे तुझ्या बहिणीशी त्याचं लग्न झालंय, पण मी म्हणून माझ्या भावासोबत जाऊन बोलू शकत नाही का? तर कला म्हणते, नवीन लग्न तुझं सुद्धा झालंय, पण तुला काही कळत नाही म्हणून मला सगळं समजावं लागतं. तर अद्वैत म्हणतो, तुला कोणी सांगितलंय मला समजवायला? या तुझ्या फुकटच्या शिकवण्या द्यायचं बंद कर. आणि तू मला एवढं सगळं सांगतेस, तू पण आत्ता तिच्या रूममधूनच आलीयस ना?
तर कला म्हणते मी काही तिच्या रूममध्ये नव्हते गेले, खोलीच्या बाहेरूनच मी तिला पाण्याची बाटली दिली आणि लगेच खाली आले. आणि मी काही तुला शिकवत नव्हते, मी तुला फक्त सांगत होते. आणि तू माझ्या सगळ्या गोष्टीतून चुकीचा अर्थ घेतोस तर मी काय करू? तर अद्वैत म्हणतो तू सगळं चुकीचंच बोलतेस, मी बरोबर अर्थ काढतो त्याचा. तर कला म्हणते ते बैल असतात ना, जरा काही झालं की लगेच आपले शिंग बाहेर काढून दुसऱ्याला मारायला पळतात. कोणाचं काय चाललंय, कशासाठी चाललंय याच्याशी त्यांना काही देणं घेणं नसतं. नुसतं आपलं शिंग उगारायचे आणि अंगावर जायचं दुसऱ्याच्या. तर अद्वैत म्हणतो माइंड युअर लँग्वेज. आणि तू मला बैल म्हणालीस तर मग तू स्वतः काय आहेस, मारकी म्हैस? तर कला म्हणते तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाही. तर अद्वैत म्हणतो मग कशाला आलीस बोलायला? तर कला म्हणते चुकलं माझं. तर अद्वैत म्हणतो हो चुकलंच आहे तुझं. दोघं एकमेकांना आगाव आणि अति आगाव म्हणतात. असं त्या दोघांचं एकमेकांशी छोटंसं प्रेमळ भांडण होतं. आणि आजचा भाग येथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत कला सांगत असते एका माणसामुळे माझी कंबर पिचकली. त्यानंतर अद्वैत कलासाठी गादी घेऊन येतो. तर कला विचारते माझ्यासाठी आणलीस का? तर अद्वैत म्हणतो नाही, बिचारा गादीवाला होता, त्याला मदत करायची म्हणून घेऊन आलो. तर कला अंजूला बोलवून ती गादी तिला देते. तर अद्वैत म्हणतो हे काय केलंस, मी किती मेहनतीने आणली होती ही गादी. तर कला म्हणते पण त्यातही माज होता आणि माज असलेल्या गादीवर मला झोपच नाही लागणार रे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.